एज 16 एक वळण आयुष्याचं. या एज 16 सिरीजचा आजचा भाग आपण पाहणार आहोत आणि तो भाग आपण पाहणार आहोत मुलांच्या दृष्टिकोनातून. खरं तर या वळणावर मुलांच्या मनात मात्र विचारांचा गोंधळ सुरू होतो. तो कसा ते आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. एज 16 या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची ही सिरीज आपण मुलांच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. कधी कधी एखादं काम आपण मुलांना सांगितलं आणि ते काम मुलांनी केलं, परंतु त्या कामामध्ये जर त्यांच्याकडून चूक झाली तर आपण सहजपणे त्यांना म्हणून जातो, तू काय आता लहान आहेस का? तुला एवढंही कळत नाही का? स्वतःचं डोकं तू वापरू शकत नाही का? या एवढ्या छोट्या कामामध्ये तू चुका कसं करतोस? होतंय असं आपल्याकडून अनपेक्षितपणे घडून जातं. आणि आणि तेच काम जर आपण सांगितलं आणि त्याच कामासाठी मुलांनी वारंवार प्रश्न केले, कसं करायचं, कधी करायचं, केव्हा करायचं, कसं करू, म्हणजे भरपूर काही त्यांनी प्रश्न विचारले, तेव्हा तेव्हा काय होतं, तेव्हा आपण पुन्हा म्हणून जातो, छोट्या छोट्या गोष्टी काय विचारायच्या मनाने कळत नाही का? तू काय आता लहान राहिलास का? म्हणजे कधी आपल्याला वाटतं तो लहान आहे आणि कधी आपल्याला वाटतं तो मोठा झालेला आहे. याचा याचा प्रभाव त्यांच्या विचारात पडतो का? याचा प्रभाव मुलांच्या विचारात नक्कीच पडतो. आणि अशा वेळी मुलांना वाटायला लागतं, मी लहान आहे का, किंवा मी मोठा झालोय का? म्हणजेच त्यांच्या मनामध्ये विचारांचा गोंधळ सुरू होतो. तुम्हाला काय वाटतंय, मी जे सांगत आहे ते बरोबर आहे का? या वळणावर मुलांच्या विचारात गोंधळ सुरू होतो का? मुलांना मी लहान आहे की मोठा आहे यामध्ये गोंधळ निर्माण होतो का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच सांगा. पुढच्या भागात मी मुलांच्या दृष्टिकोनातून आणखी बरंच काही घेऊन येणार आहे. पाहत रहा ही सिरीज. तिचं नाव आहे एज 16 एक वळण आयुष्याचं. धन्यवाद.